ॲडव्हान्स MPSC या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेलला प्रेस करण्याची विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हान्स MPSC आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर पाटील आपले अगदी मनपूर्वक स्वागत करतो. बघा, आपण आजपासून एक नवीन सिरीज सुरू करत आहोत. आयोगाचे प्रश्न आणि स्पष्टीकरण हे एक नवीन सिरीज आपण आज या ठिकाणी सुरू करत आहोत. यामध्ये आपण आयोगाचे प्रश्न, आतापर्यंत आयोगाने जे काही प्रश्न विचारलेले असतील ते सर्व प्रश्न बघणार आहे आणि त्याचं त्या ठिकाणी स्पष्टीकरण सुद्धा बघणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी आयोगाच्या प्रश्नांचं ॲनालिसिस करणार आहे. बघा, आता या ठिकाणी आपण जे स्पष्टीकरण घेतलेलं आहे ते खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण येणाऱ्या काळात ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये या स्पष्टीकरणावर तुम्हाला नक्कीच प्रश्न पाहायला मिळतील. कारण जे काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे त्या प्रश्नाबद्दलची ती महत्त्वाची इन्फॉर्मेशनच आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. स्पष्टीकरण शॉर्टमध्ये आहे पण इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ही जी काही सिरीज असणार आहे ही सिरीज येणाऱ्या काळात ज्या काही परीक्षा आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे परीक्षेला पेपरला जाण्याआधी एकदा तुम्ही ही सिरीज नक्की बघून जा, कारण याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमचे 4 ते 5 मार्क्स नक्कीच यामुळे वाढतील. तुम्हाला 3 ते 4 किंवा 4-5 मार्काचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे या सिरीजचे जेवढे काही भाग असतील तेवढे तुम्ही संपूर्ण एकदा नक्की बघा. बघा, आज आपण या सिरीजचा पहिला भाग आहे. या पहिल्या भागामध्ये आपण समाजसुधारकांवर आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि त्याचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं स्पष्टीकरण सुद्धा घेतलेलं आहे. त्यामुळे हा भाग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला याचा येणाऱ्या काळात ज्या काही परीक्षा आहेत त्यामध्ये नक्कीच फायदा होईल. बघा, आता आपला पहिला प्रश्न आहे, सन 1888 पासून ज्योतिबा फुले हे महात्मा म्हणून का ओळखले जाऊ लागले? ठीक आहे, महात्मा म्हणून ज्योतिबा फुले का ओळखले जाऊ लागले? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे, त्यांनी जनतेच्या हितासाठी कार्य केले. दुसरा पर्याय आहे, त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी कनिष्ठ जमातींसाठी अव्याहतपणे कार्य केले. आणि पर्याय चौथा आहे, शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावली. तर बघा, याचं अचूक उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. कारण महात्मा म्हणून का ओळखले जाऊ लागले ते? कारण त्यांनी कनिष्ठ जमातींसाठी अव्याहतपणे कार्य केले होते. शूद्रांसाठी जे त्यांनी मोलाचं कार्य केलेलं आहे, तर त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना महात्मा ही पदवी दिली होती. बघा, आता स्पष्टीकरण बघत असताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की त्यांना महात्मा म्हणून का ओळखले जाऊ लागले याच्यावर प्रश्नाचं दिलेलं आहे. कारण शूद्रांसाठी कनिष्ठ जमातींसाठी त्यांनी अव्याहतपणे कार्य केले होते. त्यानंतर त्यांना महात्मा ही पदवी कधी दिली? 1888 साली दिली. ठीक आहे, कुठे दिली आणि कोणी दिली हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्या की 11 मे 1888 हा दिवस 11 मे 1888 मुंबईतील भायखळ्याच्या मांडवी येथील कोळीवाडा येथील रघुनाथ महाराज सभागृहात. कुठे दिली? मुंबई येथील मांडवी कोळीवाडा येथील रघुनाथ महाराज सभागृहात त्यांना रावबहादूर वडेकर यांच्या हस्ते जनतेने, लोकांनी त्यांना महात्मा ही पदवी दिली होती. तर हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर लोकांनी त्यांना पदवी दिली होती. कुठे दिली होती? मुंबईतील भायखळ्याच्या मांडवी येथील रघुनाथ महाराज सभागृहात रावबहादूर वडेकर हे नावसुद्धा लक्षात ठेवा, यांच्या हस्ते लोकांनी, जनतेने त्यांना महात्मा ही पदवी दिली होती. ठीक आहे, आणि देशातील अशा प्रकारची पहिलीच घटना होती. एखाद्या व्यक्तीला महात्मा ही पदवी देणे, ठीक आहे, एखाद्या व्यक्तीला महात्मा ही पदवी देणे अशा प्रकारची देशातील ही पहिलीच घटना घडली होती. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्यसेवा मुख्य 2012 मध्ये विचारलेला आहे. पर्याय बघा काय आहेत? खानदेश एज्युकेशन सोसायटी. पर्याय दुसरा आहे रयत शिक्षण संस्था, मराठा विद्या प्रसारक मंडळ, गोखले एज्युकेशन सोसायटी. बघा, खूप बेसिक प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद रयत शिक्षण संस्था यांचे हे घोषवाक्य होते. बघा, रयत शिक्षण संस्था ही खूप महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेचे, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर कर्मवीर भाऊराव पाटील. या ठिकाणी आपण मेन्शन केलेलं नाही, कर्मवीर भाऊराव पाटील हे सुद्धा नोट करा. रयत शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केली. कधी केली स्थापना आहे? 4 ऑक्टोबर 1919. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. 4 ऑक्टोबर 1919. आणि कोठी केली? काले कराड. ठीक आहे, काले तालुका कराड जिल्हा सातारा सत्यशोधक समाजाच्या परिषदेत स्थापना केली. बोधचिन्ह, रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह आहे वटवृक्ष, म्हणजेच काय, वडाचे झाड.
ब्रीद वाक्य काय आहे? स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. मुख्य योजना कमवा व शिका ही त्यांची मुख्य योजना, कमवा आणि शिका. घोषवाक्य श्रम हीच आमची पूजा व श्रमाच्या मोबदल्यात मोफत शिक्षण. श्रम हीच आमची पूजा व श्रमाच्या मोबदल्यात मोफत शिक्षण हे घोषवाक्य आहे. आणि प्रेरणा, कर्मवीर भाऊराव पाटलांना प्रेरणा कोणापासून मिळाली होती? तर राजर्षी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली होती. त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? बघा, आता तुम्हाला मी जेव्हा प्रश्न हा संपूर्ण वाचत असतो तर वाचून झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ थोडासा पॉज करायचा आहे आणि प्रश्नाचं नेमकं उत्तर काय असेल यावर थोडासा विचार करायचा आहे. म्हणजे यामुळे काय होईल की तुमचे जे काही प्रश्न आहेत हे तुम्हीच सोडवल्यासारखं होईल आणि हे प्रश्न तुमच्या जास्त काळ चांगल्या प्रकारे लक्षात राहते तुम्ही विचार केल्यानंतर. तर तुम्ही त्याचं उत्तर कमेंट आधीच, मी सांगण्याआधीच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन केलं तरी चालेल. आता बघा, प्रश्न काय आहे? संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? ASO मुख्य परीक्षा 2011 मध्ये प्रश्न आलेला आहे. तर खूप महत्त्वाचं एक हे आहे, घोषणा आहे ही. आणि ही कोणाबद्दल आहे? विनोबा भावे. बघा, विनोबा भावे यांच्याबद्दल जर म्हणजे बोलायचं झालं तर यांची भूदान चळवळ ही खूप प्रसिद्ध आहे. भूदान चळवळ, बाकी स्वातंत्र्य चळवळीत तर त्यांचं योगदान आहेच, पण त्यांची भूदान चळवळ ही खूप महत्त्वाची चळवळ आहे. तर बघा, आता संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही भूदान चळवळी दरम्यानच त्यांनी ही घोषणा दिली होती. तर आता भूदान चळवळीबद्दल ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या त्यासुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर स्पष्टीकरणमध्ये बघा, सर्व भूमी ईश्वराची आहे ही विनोबांची युक्ती प्रसिद्ध आहे. याच युक्तीला कृतीत आणण्यासाठी विनोबांची भूदान चळवळ प्रसिद्ध आहे. तर सर्व भूमी कोणाची आहे? ही ईश्वराची आहे. त्यावर कोणाचीही मालकी नाही. सर्वांना म्हणजे जमीन मिळायला पाहिजे असं त्यांचं एक हे होतं आणि म्हणूनच त्यांनी भूदान चळवळ सुरू केली होती. तर कधी सुरू केली? बघा, 18 एप्रिल 1951. ठीक आहे. तेलंगणामधील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली गावातील श्री रामचंद्र रेड्डी, ठीक आहे, श्री रामचंद्र रेड्डी यांनी 100 एकर जमीन दान केली व भूदान चळवळीस सुरुवात झाली. तर साल लक्षात ठेवा, 1951ची गोष्ट आहे. कुठची आहे? तेलंगणा, नालगोंडा जिल्हा, पोचमपल्ली गाव आणि तेथील रामचंद्र रेड्डी या व्यक्तीने, या जमीनदाराने आपली 100 एकर जमीन दान केली भूदान चळवळीसाठी आणि तिथून सुरुवात झाली. आणि एक आणखी महत्त्वाची घटना आहे, उत्तर प्रदेशातील बेतवा नदीच्या तीरावरील मंगरोट गावच्या लोकांनी संपूर्ण जमीन गावाच्या मालकीची करून दिली व भारताचे पहिले ग्रामदानी गाव म्हणून घोषित झाले. तर भारताचे भूदान चळवळीवेळी येऊ शकतो प्रश्न की पहिलं ग्रामदानी गाव कोणतं भूदान चळवळीवेळी? तर उत्तर प्रदेशमधील मंगरोट, ठीक आहे, बेतवा नदीच्या किनारी. संपूर्ण भारतभर विनोबांना लोकांनी 7 लाख एकर जमीन भूमिहीनांसाठी दान केली. तर अशी 7 लाख एकर जमीन विनोबांना दान केली होती भूमिहीनांसाठी. तर महत्त्वाचा आहे प्रश्न. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहे, पाणी पुरवठ्यासाठी धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण व जातिवंत जनावरांची पैदास, फलोद्यानशास्त्र व वनसंरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम यांनी मांडल्या. तर शेतकऱ्यांबद्दलचं आहे. PSI मुख्य परीक्षेमधला 2011 मधला प्रश्न आहे. ठीक आहे. बघा, आता हा एलिमिनेशननं सुद्धा आपण सोडवू शकतो. आता पाणी पुरवठ्यासाठी धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण व जातिवंत जनावरांची पैदास, फलोद्यानशास्त्र व वनसंरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना आता कोण मांडल्या असतील? न्यायमूर्ती रानडे. तर यांचं कार्य शेतकऱ्यांसंबंधी तेवढं नव्हतं, त्यामुळे आपण या पर्यायाला एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर सयाजीराव गायकवाड यांना सुद्धा आपण एलिमिनेट करू शकतो. 2 व्यक्ती जे होते, छत्रपती शाहू महाराज किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांसाठी बऱ्याचदा आवाज उठवलेला आहे. तर या 2पैकी एक उत्तर होऊ शकते. तर याचं अचूक उत्तर काय येईल मग? 50-50% आपण त्या ठिकाणी. तर महात्मा ज्योतिबा फुले याचं उत्तर आहे. बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांबद्दलचे बरेच प्रश्न मांडलेले आहेत, हे आपल्याला दिसून येतात. तर त्यांनीच पाणी पुरवठ्यासाठी धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण व जातिवंत जनावरांची पैदास, फलोद्यान शास्त्र, वनसंरक्षण विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम महात्मा फुले यांनी मांडले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फुटण्याचे काम महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या आसूड या त्यांच्या ग्रंथात केलेले दिसते. 1883 साली हा जो ग्रंथ लिहिला होता शेतकऱ्यांचा आसूड, तर त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी मांडलेल्या आहेत.
त्यानंतर आणखी शेतकऱ्यांबद्दल जर त्यांचं एखादी घटना, महत्त्वाची घटना जर बघितली तर ती आहे 1888ची, जेव्हा महाराणी व्हिक्टोरियाचा राजपुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट, महाराणी व्हिक्टोरियाचा राजपुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्या पुणे येथे सत्कार सभेत ज्योतिबा शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. अस्सल गरीब शेतकऱ्याच्या वेशात ते त्या ठिकाणी गेले होते, हे लक्षात ठेवा. ड्यूक ऑफ कॅनॉट याचा सत्कार समारंभ त्या ठिकाणी आयोजन केले होते पुण्यामध्ये. तर ज्योतिबा फुले अस्सल गरीब शेतकऱ्याच्या वेशात त्या समारंभामध्ये गेले होते की त्यांना शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते समजावे, शेतकऱ्यांचे हाल काय आहेत ते समजावे यासाठी. आणि आणखी जर शेतकऱ्यांबद्दल महात्मा फुलेंचं एखादी घटना महत्त्वाची जर पाहिली, हे पण लक्षात ठेवा की जेव्हा 1889मध्ये मुंबईला काँग्रेसचे अधिवेशन झाले होते, 5वे अधिवेशन, तर या अधिवेशनामध्ये महात्मा फुलेंनी 30 फूट, ठीक आहे, 30 फूट उंचीचा गवताचा शेतकऱ्याचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला होता. एकदम प्रवेशद्वारावर, जे काही प्रवेशद्वार होतं त्या ठिकाणी 30 फूट उंचीचा पुतळा त्यांनी उभा केला होता त्या अधिवेशनाला विरोध म्हणून, की तुम्ही शेतकऱ्यांबद्दल काहीतरी त्या अधिवेशनात बोला. तर त्यांनी विरोध दर्शवला होता अधिवेशनाला, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतरची बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे सत्यशोधक चळवळीची वैशिष्ट्ये काय होती. ठीक आहे, सत्यशोधक चळवळीची वैशिष्ट्ये. तर राज्यसेवा मुख्य 2012मध्ये प्रश्न विचारलेला आहे. परिवर्तनवादी चळवळ, वर्गीय चळवळ, कृतिशील चळवळ की क्रांतिवादी चळवळ, खाली पर्याय आहे. बघा आता सत्यशोधक चळवळ, सत्यशोधक समाज जर बघितला तर क्रांतिवादी चळवळ नव्हती, कारण क्रांती वगैरे हे त्यांच्या याच्यात नव्हतेच, त्यामुळे डी तर एलिमिनेट होऊन जाईल. तर डी पर्याय क्रमांक 4 होणार नाही. त्यानंतर ए आहे, बी, सी आहे आणि ABC आहे. तर बघा परिवर्तनवादी चळवळ होती, वर्गीय चळवळ म्हणता येईल, कृतिशील चळवळसुद्धा होती. तर याचं अचूक उत्तर आहे ABC. कारण ब्राह्मणांच्या जो काही शूद्रातिशूद्र वर्ग होता, ठीक आहे, कनिष्ठ जाती होत्या, तर त्यांना ब्राह्मणांच्या पिळवणुकीपासून सोडवणे या उद्देशासाठी ही सत्यशोधक चळवळ म्हणजे सुरू केली होती. ते जे कर्मकांड करत होते ब्राह्मण लोक आणि शूद्रांना हीन दर्जा देत होते, तर त्यामुळे जे काही बरीच व्यवस्था ही डळमळीत झाली होती, त्यामुळे सत्यशोधक चळवळ ही सुरू केली होती, हे लक्षात घ्या. त्यामुळे वर्गीय चळवळ म्हणू शकतो. परिवर्तनवादी तर होतीच, कारण परिवर्तन तर घडवायचंच होतं. कृतिशील चळवळ होती, तर ABC उत्तर आहे. आता सत्यशोधक समाज खूप इम्पॉर्टंट आहे, यावर प्रश्न येतात. तर याचं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, स्थापना कधी झाली, 24 सप्टेंबर 1873. ठीक आहे, 24 सप्टेंबर 1873 महात्मा फुले यांनी स्थापना केली. ब्रीदवाक्य काय होतं, सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, हे ब्रीदवाक्य होतं. उद्देश काय होता, स्त्रियांसाठी शूद्रांना साक्षर करून, स्त्री असतील शूद्र असतील त्यांना साक्षर करून ब्राह्मणांच्या पिळवणुकीपासून सोडवणे हा स्थापनेमागचा मुख्य उद्देश होता. मुखपत्र काय होतं सत्यशोधक समाजाचं, कोणतं होतं, तर दीनबंधू हे मुखपत्र होतं, ज्याचे संपादक कोण होते, कृष्णराव भालेकर. दीनबंधू कृष्णराव भालेकर त्याचे संपादक. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न बघा, जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही, असे उद्गार कोणी काढले. संदर्भ राज्यसेवा मुख्य 2012. बघा पर्याय 1 आहे लोकमान्य टिळक डिप्रेस क्लासेस मिशनच्या दुसऱ्या सभेत, महात्मा गांधी वायकोम सत्याग्रहात, वल्लभभाई पटेल 1919च्या काँग्रेस अधिवेशनात, त्यानंतर मदन मोहन मालवीय काँग्रेस अस्पृश्यता निवारण समितीत. तर बघा याचं अचूक उत्तर काय आहे, खूप प्रसिद्ध हे वाक्य आहे, स्टेटमेंट आहे लोकमान्य टिळकांचं. लोकमान्य टिळक डिप्रेस क्लासेस मिशनच्या दुसऱ्या सभेत. मग आता डिप्रेस क्लासेस मिशनच्या दुसऱ्या सभेत या ठिकाणी आयोगाने दिलेलं आहे, पण खरं तर लोकमान्य टिळकांनी हे स्टेटमेंट मुंबई येथे जे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद भरली होती त्या परिषदेमध्ये खरं तर हे स्टेटमेंट दिलं होतं, पण लक्षात असू द्या लोकमान्य टिळकांचं स्टेटमेंट आहे. आता बघा डिप्रेस क्लासेस मिशन वेगळा आणि अस्पृश्यता निवारक परिषदा वेगळ्या. डिप्रेस क्लासेस मिशनच्या परिषदा ह्या वेगळ्या भरलेल्या आहेत. तर 23 मार्च 1918ची गोष्ट आहे की अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघाची स्थापना करण्यात आली होती पुणे येथे. कोणी केली होती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी. अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघ. आणि या संघाने त्याची जी पहिली परिषद भरवली, कधी भरवली, 1918मध्येच भरवली, मुंबई येथे
अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद. ह्या दोन महत्त्वाच्या परिषद आहे. ही पहिली आहे मुंबई येथील, त्याचे अध्यक्ष होते सयाजीराव गायकवाड, ठीक आहे. आणि मुख्य उपस्थिती होती बिपिनचंद्र पाल, न्यायमूर्ती पी के तेलंग, बॅरिस्टर जयकर, बॅरिस्टर भुलाबाई देसाई. आयोजक होते महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. याचे मुख्य आयोजक, या परिषदा भरवण्याचे मुख्य आयोजक कोण होते तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी भरवून आणल्या होत्या. आणि या सभेत टिळकांनी म्हटले होते, त्यांच्या भाषणात म्हटले होते, या जेव्हा ही निवारक परिषद भरली, या परिषदेमध्ये टिळकांनी भाषण केले होते आणि ते भाषण खूप प्रसिद्ध आहे. त्या भाषणामध्ये टिळकांनी म्हटले होते, जर देवही अस्पृश्यता पाळत असेल तर त्याला मी देवच मानणार नाही, असं स्टेटमेंट दिलं होतं. तर हे लक्षात घ्या. आणि याची जी दुसरी परिषद होती अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद, दुसरी 1920ला भरली होती नागपूर येथे. यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. नागपूर येथे भरलेली होती आणि त्याचे अध्यक्ष महात्मा गांधी होते, ठीक आहे. याचे अध्यक्ष महात्मा गांधी होते दुसऱ्या याचे. हा पॉईंट पण लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, परमहंस सभा महाराष्ट्रात स्थापन झाली होती, तिच्याबद्दल काय खरे नाही. राज्यसेवा मुख्य 2012 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. सर्व माणसात कोणताही भेदभाव असता कामा नये असे ती म्हणायची. ही एक गुप्त संस्था होती. त्यानंतर ख्रिश्चन समाजाचा तिच्यावर प्रभाव नव्हता. आणि चौथा पर्याय आहे, सभासदांची नावे फुटल्यावरती बरखास्त झाली. तर बघा आपल्याला काय विचारलेलं आहे, परमहंस सभा आणि तिच्याबद्दल काय खरे नाही, म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा याचं चुकीचं विधान कोणतं आहे तर पर्याय क्रमांक 3, ख्रिश्चन समाजाचा तिच्यावर प्रभाव नव्हता, हे चुकीचं आहे, ठीक आहे. कारण ख्रिश्चन धर्माचा त्या संस्थेवर प्रभाव होता, परमहंस सभेवर ख्रिश्चन समाजाचा काय होता, प्रभाव होता. आता परमहंस सभा महत्त्वाची सभा आहे. स्थापना आहे 31 जुलै 1849, ठीक आहे. 31 जुलै 1849 मुंबई येथे स्थापना आहे. त्यानंतर संस्थापक सदस्य तर्खडकर बंधू, बरोबर, तर्खडकर बंधू महत्त्वाचे आहेत. दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर. भाऊ महाजन, बाळशास्त्री जांभेकर, राम बाळकृष्ण जयकर, सखाराम लक्ष्मण चव्हाण, भिकोबा दादा चव्हाण, विश्वनाथ मंडलिक, बाळभास्कर शिंदे, लक्ष्मण शास्त्री हळबे आणि मदन श्रीकृष्ण हे सुद्धा संस्थापक सदस्य आहेत. आणि बघा मुख्य या संस्थेचा मुख्य म्हणजे कशावर ही होती की भेदभाव असता कामा नये असे ती म्हणायची, की भेदभावाला त्यांचा पूर्णतः विरोध होता. सर्व समान आहेत, भेदभाव कोणत्याही जातीत, कोणत्याही धर्मात कोणताही भेदभाव केला जाणार नाही, अस्पृश्यांमध्ये भेदभाव केला जाणार नाही, हा तिचा मुख्य उद्देश. त्यामुळे तिची वैशिष्ट्य बघत असताना बघा, एक या परमहंस सभेचा जर तुम्हाला सदस्य व्हायचं असेल तर त्या ठिकाणी काही अटी शर्ती लागू होत्या, काहीतरी प्रथा त्या ठिकाणी पाळाव्या लागत होत्या. काहीतरी म्हणजे तुम्हाला सदस्य जर व्हायचं असेल तर प्रार्थना झाल्यावर अस्पृश्य आचार्याच्या हातचे तुम्हाला भोजन करावे लागत होते, ख्रिश्चनांनी बनवलेला पाव खावा लागत होता, मुसलमानाने आणलेले पाणी पिल्याशिवाय आणि मी जातीभेद मानणार नाही अशी प्रतिज्ञा करायला लागत होती, केल्याशिवाय सदस्य होता येत नव्हते. आणि एक जलसंस्कार, आणखी एक स्टेप फॉलो करायला लागत होती की सदस्य होताना ओंजळीतून पाणी खाली सोडून, म्हणजे ओंजळीत पाणी घेऊन ते खाली सोडून इतरांनी पिऊन उष्टे केलेले दूध पण पिण्याचा जलसंस्कार होता. म्हणजे एवढं जातीभेद म्हणजे करून सुद्धा प्रॅक्टिकली सुद्धा तिथे करून दाखवावं लागत होतं. भेदभाव तर पाळणार नव्हतेच ते, आणि प्रॅक्टिकली जेवण वगैरे, पाणी पिणे एकामेकाच्या हातचं, तर ह्या सर्व गोष्टी त्या काळात असं करणे म्हणजे खूप अवघड गोष्ट होती, ठीक आहे. तर ही प्रोसिजर त्या ठिकाणी होती. त्यानंतर सर्व माणसात कोणताही भेदभाव असता कामा नये अशी ती म्हणायची. कोणत्याही माणसात भेदभाव असता कामा नये, आता यावरून आपल्या लक्षात आलंच आहे. ही एक गुप्त संस्था होती परमहंस सभा, आणि ख्रिश्चन समाजाचा तिच्यावर प्रभाव होता. आणि जेव्हा या सदस्यांची नावे फुटली तर ती फुटल्याबरोबर बरखास्त झाली, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा, योग्य पर्याय निवडून खालील विधान पूर्ण करा. धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ ही संस्था स्थापन केली कारण त्यांना, राज्यसेवा मुख्य 2012 मध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ ही संस्था स्थापन केली कारण त्यांना बघा काय कारण होते, स्त्रियांचा उद्धार करावायचा होता. पर्याय दुसरा आहे, समाजाची प्रामाणिकपणे सेवा करायची होती, समाजसेवक निर्माण करायचे होते,
आणि स्वार्थ दृष्टिकोन न ठेवता समाजाची सेवा करायची होती. तर बघा, निष्काम कर्ममठ नावातच आहे की स्वार्थी दृष्टिकोन न ठेवता समाजाची सेवा करायची होती. पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. तर बघा, निष्काम कर्ममठ आता महर्षी कर्वे यांनी ज्या संस्था स्थापन केल्या त्यावर आयोगाने खूपदा प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे निष्काम कर्ममठ त्याची स्थापना लक्षात घ्या की 4 जानेवारी 1910 महर्षी कर्वे यांनी ही स्थापना केली. त्यानंतर उद्देश काय होता? स्वार्थी दृष्टिकोन न ठेवता समाजाची सेवा करणे. स्वार्थी दृष्टिकोन न ठेवता समाजाची सेवा करणे हा उद्देश निष्काम कर्ममठ स्थापन करण्यामागे होता. आता बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी कर्वे यांच्या संस्था तर विधवा विवादतेजक मंडळ, ठीक आहे, विधवा विवादतेजक मंडळ 1893, विधवा विवादतेजक मंडळ 1893. त्यानंतरची महत्त्वाची संस्था बघा, आता विधवा विवादतेजक मंडळ हे वर्धा येथे स्थापन केली होती 1893 मध्ये आणि त्याचंच नाव नंतर त्यांनी विधवा विवाह प्रतिबंधक निवारण मंडळी असं केलं होतं 1895 मध्ये. त्यानंतर महिलाश्रम विधवांसाठी स्थापन केला होता 1898 मध्ये. त्यानंतर अनाथ बालिकाश्रम हिंगणे येथे स्थापन केला होता 1899 मध्ये. हिंगणे जे पुण्याजवळच आहे, सध्या कर्वेनगर म्हणून प्रसिद्ध आहे ती. तर अनाथ बालिकाश्रम हिंगणे या पुण्याजवळ जे गाव होतं त्या ठिकाणी स्थापन केली होती अनाथ बालिकाश्रम. त्यानंतर स्त्री शिक्षण संस्था ही सुद्धा हिंगणे येथेच आहे, 1907 मध्ये स्थापन केली होती. निष्काम कर्ममठ ही 1910 मध्ये स्थापन केलेली संस्था आहे. त्यानंतर खूप महत्त्वाचं म्हणजे महिला विद्यापीठ जे 1916 मध्ये स्थापन केलं होतं, बरोबर, आणि त्याचं नाव 1920 मध्ये SNDT असं करण्यात आलं. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असं नामकरण 1920 मध्ये केलं होतं महिला विद्यापीठाचं. आता सुद्धा तेच नाव आहे, कारण विठ्ठलबाई ठाकरसी यांनी 25 लाख रुपये देणगी या महिला विद्यापीठाला दिली होती. त्यामुळे त्यांच्या आईचं नाव श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असं नाव देण्यात आलं होतं त्याला. महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ याची स्थापना 1936 मध्ये केली. समता संघ, लक्षात घ्या, समता संघ 1944 मध्ये स्थापन केला. जाती निर्मूलन संस्था किंवा संघटना 1948 मध्ये स्थापन केली होती. तर बघा, महर्षी कर्वे यांच्या संस्थांवर खूपदा प्रश्न आलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे प्रार्थना समाजापासून दूर गेले कारण तेथील मंडळींना शिंदे यांनी केलेली रिकामी जागा ही गोष्ट खटकली. राज्यसेवा, संदर्भ राज्यसेवा मुख्य 2012 मधला. तर बघा, पर्याय आहे डिप्रेस क्लासेस मिशन ही स्वतंत्र संस्था सुरू केली म्हणून, किंवा लोकमान्य टिळकांना अटक झाली तेव्हा प्रार्थना समाजात प्रार्थना सादर केली, ब्राह्मो समाजाकडे कल दाखवला, अस्पृश्यता निवारणासाठी राष्ट्रीय सभेची मदत मागितली. तर बघा, याचं अचूक उत्तर काय आहे? तर कोणती गोष्ट खटकली होती प्रार्थना समाजातील मंडळींना, महर्षी शिंदे यांची, की त्यांनी लोकमान्य टिळकांना जेव्हा अटक झाली तेव्हा प्रार्थना समाजात प्रार्थना सादर केली होती. ही गोष्ट महर्षी शिंदेंची प्रार्थना समाजातील मंडळींना खटकली म्हणून महर्षी शिंदे त्यापासून जरा दूर गेले, ठीक आहे. तर आता वीरा शिंदे हे प्रार्थना समाजाचे एक निस्वार्थी म्हणून प्रचारक, पूर्णवेळ प्रचारक होते. म्हणजे प्रार्थना समाजाचे प्रचारक होते ते खूप काळासाठी. त्यांनी प्रार्थना समाजाचा प्रचारसुद्धा केलेला आहे. पण जेव्हा लोकमान्य टिळकांना अटक झाली तेव्हा त्यांनी प्रार्थना समाजात काहीतरी प्रार्थना सादर केली आणि त्यामुळे ही गोष्ट तेथील मंडळींना खटकली आणि मग ते प्रार्थना समाजापासून दूर गेले. तर बघा, आता प्रार्थना समाजाबद्दल आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ते म्हणजे प्रार्थना समाजाची स्थापना बघा 31 मार्च 1867 मध्ये मुंबई येथे करण्यात आली. या प्रार्थना समाजावर प्रभाव कोणाचा होता? तर ब्राह्मो समाजाचा होता. आणि त्यातील केशवचंद्र सेन हे जे होते ब्राह्मो समाजाचे एक सदस्य, तर केशवचंद्र सेन जेव्हा मुंबईला आले होते आणि त्यांनी जेव्हा व्याख्यान दिलं तर त्यांच्या व्याख्यानाने हे संस्थापक काय झाले होते, प्रभावित झाले होते आणि त्यांनी प्रार्थना समाज महाराष्ट्रामध्ये सुरू केला होता, ठीक आहे. तर संस्थापक कोण? तर तळखळकर बंधू यांचे पण संस्थापक आहेत. दादोबा पांडुरंग तळखळकर, आत्माराम पांडुरंग तळखळकर, भास्कर पांडुरंग तळखळकर, राघू भांडारकर, न्यायमूर्ती चंदावरकर, वामन आबाजी मोडक, ठीक आहे. वामन आबाजी मोडक हे सुद्धा आहेत. आणि सचिव बघा, महत्त्वाचे संस्थापक सदस्य महत्त्वाचे आहेत, विचारतात यांच्यावर. त्यानंतर सचिव पण लक्षात ठेवा, बाळ मंगेश बागडे परीक्षेमध्ये आलेला आहे.
संस्थापक सचिव, प्रार्थना समाजाचे संस्थापक सचिव कोण? तर बाळ मंगेश वागळे. बघा, बाळ मंगेश वागळे महत्त्वाचे आहेत. हे जेव्हा मुंबई विद्यापीठ स्थापन झालं होतं, ठीक आहे, मुंबई विद्यापीठ जेव्हा स्थापन झालं होतं 1857मध्ये, तर त्यातील जे 4 पहिले पदवीधर निघाले होते तर त्यांच्यापैकी हे एक आहेत, ठीक आहे, बाळ मंगेश वागळे. आणि ते सचिवसुद्धा होते, संस्थापक सचिव प्रार्थना समाजाचे, आणि पहिले वकीलसुद्धा होते, मुंबईतील पहिले वकीलसुद्धा होते, असा प्रश्न आलेला आहे. तर बघा, तुम्हाला सांगायचं आहे की मुंबई विद्यापीठातील जे पहिले 4 पदवीधर होते तर यांवर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि महत्त्वाचा आहे, येऊ शकतो यांच्यावर प्रश्न. तर आता एक त्यातील कोण होते? बाळ मंगेश वागळे होते. आणि बाकीच्या 3 जणांची नावे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायची आहे. तुम्हाला जेवढे माहिती असतील या तिघांची नावे, किंवा एकतर एक त्यांच्यापैकी एक हे होते आणि तिघं कोण होते यांची नावे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायची आहेत, कारण महत्त्वाचं आहे. बघा, यावर प्रश्न येऊ शकतो. मुखपत्र होतं सुबोध पत्रिका, ठीक आहे, मुखपत्र काय होतं? सुबोध पत्रिका होतं. न्यायमूर्ती रानडे यांना संस्थापक सदस्य मानले जात नाही, हे लक्षात घ्या. त्यांनी प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी मुख्य भूमिका बजावली आहे, पण न्यायमूर्ती रानडे यामध्ये येतात का? नाही, कारण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. न्यायमूर्ती रानडेचा यांच्यामध्ये समावेश होत नाही. पण न्यायमूर्ती रानडे यांनी प्रार्थना समाजासाठी प्रचारासाठी मुख्य भूमिका त्यांनी बजावलेली आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी प्रार्थना समाजातील तत्वांचे समर्थन करण्यासाठी एकेश्वर निष्ठांची कैफियत या नावाचा ग्रंथसुद्धा लिहिलेला आहे. त्यांनी कार्य केलेलं आहे, पण ते संस्थापक सदस्य नव्हते. एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. भारतातील जाती, कास्ट इन इंडिया, जातीभेद निर्मूलन, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, शूद्रपूर्वी कोण होते, हू वेअर शूद्राज, आणि बुद्ध आणि त्याचा धम्म, बुद्ध अँड हिज धम्म. तर कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? बुद्ध आणि त्याचा धम्म, बुद्ध अँड हिज धम्म. पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर होईल. तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण कधी झालं? बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं 6 डिसेंबर 1956, बरोबर. आणि 1957मध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म, बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जे काही ग्रंथसंपदा आहे ती खूप महत्त्वाची आहे. त्यावर बऱ्याचदा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्यामुळे महत्त्वाचे ग्रंथ आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. एवढे जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी भरपूर आहेत. ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध 1915मध्ये त्यांनी लिहिला. ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी 1915मध्ये प्रबंध लिहिला. त्यानंतर नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी हा प्रबंध 1916मध्ये लिहिला. कास्ट इन इंडिया 1917मध्ये लिहिला. स्मॉल होल्डिंग इन इंडिया देअर रेमेडीज 1927मध्ये लिहिला. प्रॉब्लेम ऑफ रुपी 1923मध्ये लिहिला. द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा प्रबंध 1925मध्ये लिहिला. इनॅलेशन ऑफ कास्ट 1936मध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. फेडरेशन वर्सेस फ्रीडम 1939मध्ये लिहिलेला आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान महत्त्वाचा आहे, 1940मध्ये लिहिलेला आहे. त्यानंतर द अनटचेबल्स 1948मध्ये हा ग्रंथ लिहिला. रानडे, गांधी, जिना हा जो ग्रंथ आहे 1943मध्ये लिहिला. व्हॉट काँग्रेस अँड गांधी डन टू अनटचेबल्स 1945मध्ये लिहिला. शूद्रपूर्वी कोण होते 1946मध्ये लिहिला. स्टेट्स अँड मायनॉरिटीज 1947मध्ये लिहिला. द राईज ऑफ हिंदू वुमन 1950मध्ये लिहिला. रिडल्स ऑफ हिंदुनिझम हा सुद्धा मृत्यूनंतर प्रकाशित आहे. बुद्ध अँड हिज धम्मा हा सुद्धा मृत्यूनंतर 1957 प्रकाशित आहे. एवढे जरी तुम्ही ग्रंथसंपदा लक्षात ठेवली तरी पुरेशी आहे. यावर आयोगाने बरेचदा प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा, हे होते आजचे काही प्रश्न आयोगाचे. आता पुढच्या भागामध्ये आपण आणखी समाज सुधारकांवर प्रश्न पाहणार आहे. ते सुद्धा खूप महत्त्वाचे असणार आहे. त्याचंसुद्धा महत्त्वाचं स्पष्टीकरण आपण घेणार आहे. बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या नोटिफिकेशन बेलला सुद्धा प्रेस करण्याची विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या भागाची नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील. आणि बघा, तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर ॲडव्हान्स MPSC या आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही PDF उपलब्ध करून दिलेली आहे. त्यावर जाऊन
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. आणि बघा, तुम्हाला जर अशाच प्रकारचे प्रश्न आणि स्पष्टीकरण हवं असेल आणि भरपूर प्रश्नांचा सराव जर करायचा असेल तर ॲडव्हान्स MPSCच्या टेलिग्राम चॅनल्सना नक्की जॉईन व्हा. प्रत्येक सब्जेक्ट वाईज आम्ही चॅनल बनवलेले आहेत आणि त्यावर जे आयोगाच्या म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न दररोज पोस्ट केले जातात. त्यामुळे तुम्ही नक्की टेलिग्राम चॅनलला भेट द्या एकदा. त्या सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेले आहेत. तसेच यूट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि ग्रेडअपवर सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. चला तर मग पुढील भागात भेटूयात. धन्यवाद.